एकीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच चालू असताना काल अचानक नाशिकचे शांतिगिरी महाराज यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने एक नवा ट्विस्ट आता निर्माण झालेला आहे। या नाशिकच्या जागेवरती भाजपने सुद्धा दावा केलेला आहे आणि आता आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे इच्छुक कॅन्डिडेट आहेत दिनकर पाटील। एकीकडे आपण या जागेवरती दावा केलेला आहे, भाजप शिवसेनेमध्येच रस्सीखेच हे चालू असताना अचानक महाराजांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। अद्यापही आपला दावा कायम आहे? 100% भारतीय जनता पार्टीचा नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा नव्हे तर ही जागा भाजपचीच आहे आणि भाजपची ताकद आहे। 3 आमदार आहे, महापौर आहे, महापालिकेत 66 नगरसेवक आहे, 20 नगरसेवक त्र्यंबकला आहे, दवळाली कॅम्पला आमची सत्ता आहे, महापालिकेत आमचेच लोक होते, दवळाली कॅम्पला त्र्यंबकला इगतपुरीला आमचे नगरसेवक आहे, सिन्नरला आहे। एवढी मोठी ताकद आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांचा इतका मोठा या जगात, देशातच नाही तर जगात आज दबदबा आहे, त्यांचं काम आहे आणि मग आमची जागा असताना ती कायम आमचा दावा आहे तिच्यावर। काल शांतिगिरी महाराजांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे, त्यांना आणखीन एकदा बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलवलं आहे, एक असं त्यांनी दावा केला आहे। कोणी भेटू शकतो ना मुख्यमंत्री साहेबांना, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, कोणी भेटू शकतो त्यांना, नागरिक आहे ते। पण खास नाशिक लोकसभा मतदारसंघावरनं त्यांनी दावा केला। अहो आम्हाला सुद्धा 10 वर्ष झाले भारतीय जनता पार्टीत आम्ही काम करतो, या मतदारसंघात फिरतो, आमचं एवढं मोठं काम आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टी असो की शिवसेना असो असा कोणताच कार्यकर्त्यांच्या विरोधात, जनतेच्या विरोधात निर्णय घेणार नाही। पण आपल्याला असं का वाटतं की ही जागा भाजपला सुटेल? 100% ना, भाजपचाच प्राबल्य आहे ना। जर भाजपचं प्राबल्य असताना भाजपला सुटली पाहिजे, सुटेल। पण एक महाराजांकडे एक मोठा ज्यात वोट बँक आहे असंही पद्धतीची एक चर्चा आहे, त्यामुळे ही जागा शिवसेनेकडे जाईल आणि महाराज कॅन्डिडेट असतील असं एकूणच भक्त परिवाराचं म्हणणं आहे। आपल्याला मी सांगितलं, मी सुद्धा अखिल भारतीय मानवपंथाचा राष्ट्रीय संघटक आहे, अखिल भारतीय वारकरी मंडळाचा मी संत संमेलन प्रमुख आहे। आमचे मानवपंथाचे नाशिक लोकसभा मतदारसंघात 1.5 लाख मतं आहे, देशभर आमचे मतं आहे, वारकरी पंथाचे घराघरात मतं आहे, 100 मंदिरांचं आम्ही उभारणी केलेली आहे, आमचं फार मोठं अध्यात्माचं काम आहे ना, त्यामुळं आमच्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त मतं आहे, त्यामुळं असा काही विचार होणार नाही, मला 100% खात्री आहे। आणि भारतीय जनता पार्टीलाच ही जागा राहील, पक्ष कोणताच निर्णय घेणार नाही, भेटू शकता, कोणी कोणाला भेटू शकतो। तर एकूणच नाशिकच्या या लोकसभा जागेवरती भाजपचा दावा आहे अद्यापित कायम आहे। अजूनही महायुतीमध्ये जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे तो ठरलेला नाही। महाराष्ट्रातले काही मतदारसंघ आहेत, त्या मतदारसंघांवरती चर्चा चालू आहे आणि या सगळ्या मतदारसंघामध्ये नाशिकसुद्धा एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे अशा पद्धतीचं माहिती मिळतो आहे। त्यामुळे नाशिकमध्ये सुद्धा आता महायुतीमध्ये या जागेवरनं रस्सीखेच हे चालू असताना आपल्याला बघायला मिळतं आहे। त्यामुळे एकूणच आता नाशिक लोकसभा मतदारसंघात कुणाला मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।